तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत प्रेफर टू. अगदी 2 मिनिटांमध्ये आपण शिकणार आहोत प्रेफर टू या फ्रेजचा वापर कुठे करायचा. प्रेफर टू म्हणजे काय, तर च्यापेक्षा अधिक पसंत असणे. या ठिकाणी तुम्ही ब्लॅकबोर्डवर बघू शकता, मिनिंग पण मी लिहून दिलेलं आहे. प्रेफर टू म्हणजे काय, च्यापेक्षा अधिक पसंत असणे. मग आपल्या डे टू डे लाईफमध्ये अशी वाक्य येतात बघा, की मला चहापेक्षा कॉफी आवडते, मला मूवीपेक्षा ड्रामा आवडतो, किंवा तिला टेनिसपेक्षा फुटबॉल आवडतो. या ठिकाणी च्यापेक्षा अधिक पसंत असणे म्हणजे एखाद्या गोष्टीपेक्षा दुसरी गोष्ट अधिक पसंत असणे, त्यावेळी प्रेफर टू या फ्रेजचा वापर केला जातो. तर या ठिकाणी बघा, एक वाक्य, ही काही 4 वाक्य दिलेली आहेत. तर पहिलं वाक्य असं लिहिलेलं आहे मी, आय लाईक टी बेटर दॅन कॉफी. आय लाईक टी बेटर दॅन कॉफी. आता या वाक्याचा मिनिंग काय होतो, आय लाईक टी मला चहा आवडते, कशापेक्षा, कॉफीपेक्षा मला चहा आवडते. मग त्यावेळी आता या ठिकाणी बघा, तुम्हाला प्रेफर टूचा वापर करायचा आहे. मग आता या ठिकाणी प्रेफर टूचा वापर कसा करायचा, तर एक सोपी आयडिया आहे. या ठिकाणी लाईक आणि बेटर दॅन हे कट करायचं. काय कट करायचं बघा, लाईक आणि बेटर दॅन हे कट करायचं आणि त्याच्या जागी प्रेफर टूचा वापर करायचा आहे. या प्रेफर टू या फ्रेजचा वापर करायचा आहे. प्रेफर टू म्हणजे काय, चहापेक्षा अधिक पसंत असणे. मला चहापेक्षा, सॉरी, आय लाईक टी मला चहा आवडते, कशापेक्षा, कॉफीपेक्षा. ओके, मग म्हणजे काय, मला कॉफीपेक्षा चहा आवडते. मग या ठिकाणी लाईक आणि बेटर दॅन काढून टाकायचं आहे तुम्ही आणि त्या ठिकाणी प्रेफर टूचा वापर करायचा आहे. मग कसं येणार बघा, आय नंतर काय वापरायचं, प्रेफर, आय प्रेफर टी, आय प्रेफर टी आणि बेटर दॅन पण कट होतो. बेटर दॅन पण काय होणार, कट होणार. आय प्रेफर टी टू कॉफी. ओके, आय प्रेफर टी टू कॉफी म्हणजे मिनिंग चेंज होणार नाही, फक्त प्रेफर टू या फ्रेजचा आपण वापर या ठिकाणी केला. वाक्य कसं होणार, आय प्रेफर टी टू कॉफी. ओके, आय प्रेफर टी टू कॉफी. आता दुसरं वाक्य बघा कसं आहे, शी लाईक्स टॉकिंग बेटर दॅन लिसनिंग. शी लाईक्स टॉकिंग म्हणजे तिला बोलायला आवडतं, कशापेक्षा, बेटर दॅन लिसनिंग म्हणजे ऐकण्यापेक्षा तिला बोलायला आवडतं. मग या ठिकाणी वाक्याचं बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी लाईक्सचा वापर केला गेलेला आहे, कारण थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी वर्ब प्लेसचा वापर केला जातो. मग शी लाईक्स टॉकिंग बेटर दॅन लिसनिंग. मग या ठिकाणी लाईक्स आणि बेटर दॅन काढून टाकायचं आणि त्याच्या जागी प्रेफर टूचा वापर करायचा आहे. मग कसं येणार वाक्य, शी आहे तसं, शी प्रेफर टॉकिंग, शी प्रेफर टॉकिंग टू लिसनिंग. शी प्रेफर टॉकिंग टू लिसनिंग. ओके, या ठिकाणी बघा वाक्य मी सोडवलेलं आहे, शी प्रेफर टॉकिंग टू लिसनिंग. या ठिकाणी प्रेफर टूचा वापर करून शी प्रेफर टॉकिंग टू लिसनिंग. आता बघा, म्हणजे तिला काय बोलायला आवडतं, कशापेक्षा, लिसनिंग ऐकण्यापेक्षा तिला बोलायला आवडतं. तुम्हाला मराठी मिनिंग पण आपल्याला कळले पाहिजेत. दे लाईक डान्सिंग बेटर दॅन सिंगिंग. दे लाईक डान्सिंग, त्यांना काय आवडतं, डान्सिंग आवडतं, डान्स करणे आवडतं. बेटर दॅन सिंगिंग म्हणजे गाणं म्हणण्यापेक्षा त्यांना काय करणं आवडतं, डान्स करणं आवडतं. मग या ठिकाणी प्रेफर टूचा वापर करून कसं येणार बघा, दे लाईक आणि बेटर दॅन काढून टाकायचं आहे. लाईक आणि यामध्ये कसं रिमूव्ह केलं तसं लाईक आणि बेटर दॅन काढून टाकून दे प्रेफर डान्सिंग टू सिंगिंग. काय येणार, दे प्रेफर डान्सिंग टू सिंगिंग. ओके, आता नेक्स्ट बघा, हे वाक्य तुम्ही लिहू शकता, दे, किंवा लिहून देते मी, दे प्रेफर डान्सिंग टू सिंगिंग. ओके, दे प्रेफर डान्सिंग टू सिंगिंग म्हणजे काय, त्यांना सिंगिंग पेक्षा डान्स करणं आवडतं. ओके, आता हे जे फोर्थ वाक्य आहे ते तुम्ही सॉल्व्ह करायचंय. तुम्ही सॉल्व्ह करून तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये त्याचा आन्सर पाठवायचं आहे. काय आहे, वी लाईक इंग्लिश बेटर दॅन हिंदी. आम्हाला काय आवडते, इंग्लिश आवडते, हिंदीपेक्षा काय आवडते, आम्हाला इंग्लिश आवडते. मग याचं काय आन्सर तुम्ही प्रेफर टूचा तुम्ही वापर करू शकणारच, म्हणजे करणारच आहात, कारण तुम्हाला ही 3 वाक्य सॉल्व्ह करून मी दिलेली आहे आणि त्याचा अर्थ पण खूप साधा सोपा आणि इझी आहे, तुम्हाला समजलं असेल. तर हे याचं आन्सर तुम्ही काय करायचं आहे, कॉमेंट करून सांगायचं, म्हणजे पाठवायचं आहे आन्सर. ओके, सो आता जरा एकदा आपण नजर टाकूया. प्रेफर टू म्हणजे काय, प्रेफर टूचा मिनिंग होतो च्यापेक्षा अधिक पसंत असणे. ओके, च्यापेक्षा अधिक पसंत असणे. मग या ठिकाणी लाईक आणि बेटर दॅन रिमूव्ह करायचं आहे. लाईक आणि बेटर दॅन रिमूव्ह करून आपण प्रेफर टूचा वापर करतो. म्हणजे काय, एखादी क्रिया एखाद्या गोष्टीपेक्षा आपल्याला दुसरी क्रिया जास्त आवडते असं मिनिंग होतो आणि या प्रेफर टू या फ्रेजचा आपण आज वापर बघितला. ओके, सो थँक्स फॉर वॉचिंग आवर व्हिडिओ.